श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कृषी प्रदर्शन अतिशय शेतकऱ्यांना उपयुक्त, शेतकरी बांधवांना विविध प्रकारच्या माध्यमातून नवीन दिशा देणारे व भारतासारख्या कृषीप्रधान देशात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सांगाडा घालून देणारे उत्पादन क्षमता फायदेशीर कशी करता येईल या माध्यमातून या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। पारंपरिक शेतीसोबत नैसर्गिक शेती आरोग्यासाठी किती आवश्यक आहे आणि फायदेशीर आहे याचं महत्त्व या ठिकाणी मान्यवरांनी व्यक्त केलंय। जागतिक कृषी प्रदर्शनात अधिक आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, बियाणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेती पद्धती, त्याचबरोबर जलसंवर्धन, पीक व्यवस्थापन तसेच कृषी प्रक्रिया उद्योग यांची सविस्तर माहिती या ठिकाणी एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकते। अशा प्रकारचे या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळू शकेल। अत्याधुनिक शेतीची वाटचाल आणि प्रदर्शन उपयुक्त ठरेल। या प्रदर्शनाच्या समारोपाच्या प्रसंगी माननीय मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन यांनी श्री स्वामी समर्थ यांचे उपक्रमांबद्दल आनंद व्यक्त करत अशा प्रकारचे प्रदर्शन शेतकऱ्यांना निश्चित शेतीची नवी दिशा मिळवून देईल आणि शेती अधिक समृद्ध होईल या प्रकाराचे या ठिकाणी वक्तव्य करून या सर्व शेतकरी बांधवांना आणि या सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना व प्रदर्शन बघायला नागरिकांना या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर सहभागी सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित या प्रदर्शनात माहिती देऊन आणि मार्गदर्शन केलंय। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या अनुषंगाने गेले कित्येक वर्ष कृषी महोत्सव, जागतिक दर्जाचा कृषी महोत्सव सातत्याने नाशिकमध्ये होतो आहे। तर मला याचं नाव बदलावं असं वाटतं। मला असं वाटतं की आपण हा कृषी कुंभ करतो आहोत आणि तो इतक्या दृढ पद्धतीने इतके वर्ष करत राहणं हे स्वामींच्या आणि माऊलींच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही। त्यामुळे भारत हा विश्वगुरू होत असताना कृषी हा जर पाया ठेवला तर भारत हा जगाला शेतीचा गुरु म्हणून पुढच्या काळामध्ये जर उदयाला आला तर तो होत असताना आपल्या या मार्गाचा आणि या कृषी महोत्सवाचा खूप मोठा हातभार असणार आहे हे मी खूप सांगू इच्छितो। ज्या पद्धतीने इथे आधुनिक शेती पण त्याच्यामध्ये समूळ दृष्टिकोन म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करून जे काय आपण ज्ञान खऱ्या अर्थाने आता प्रवाहित करतो आहोत त्याची गरज आहे। त्यामुळे 4G, 5G, 6Gच्या जगामध्ये सगळं व्हिज्युअल खोटेपणा तिथे घडत असताना आपलं मूळ टिकवून ठेवणं आणि ते त्या पद्धतीने नव्या पिढीमध्ये पण रुजवणं हा खूप मोठा गर्वितार्थ या महोत्सवातून आपण साधतो आहोत। त्यामुळे या कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने तो शेतकरी इथे येऊन ज्ञान घेऊन जाईल आणि त्या पद्धतीने शेती करून पीक कमवेल। त्या प्रत्येक पिकातून प्रत्येकाच्या पोटामध्ये फक्त स्वामींचं नाव घुमेल हे मला सांगावं असं वाटतं। थँक्यू सो मच। यस सर। माझं वसुंधरा सफेद मिश्री पावडर ही एक माझं प्रॉडक्ट आहे। हे मी सर्व शेतामध्ये तयार करतो। माझी याची शेती आहे आणि शेतात तयार केलेलं ऑर्गॅनिक पद्धतीनं सफेद मिश्री, हळद, अश्वगंधा याची शेती करून हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य, शुद्ध 100% शुद्ध पोहोचवण्याचं कार्य मी आपल्या गुरुमाऊलीच्या या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करत आहे। धन्यवाद। इंजिनियर 5 दिवस पूर्ण सगळी टीम अशी आहे, असं काही नाही की कोणाचा संभाजीनगरहून आलाय आणि हे जे आहे ना सगळी टीम वेगवेगळ्या जरी फील्डमधली असली पण डिवोशनल काम करतात, प्रेरित होऊन विजन ठेवून काम करतात। टीम असली शिवाय एवढं माझं वसुंधरा सफेद मिश्री पावडर ही एक माझं प्रॉडक्ट आहे। हे मी सर्व शेतामध्ये तयार करतो। माझी याची शेती आहे आणि शेतात तयार केलेलं ऑर्गॅनिक पद्धतीनं सफेद मिश्री, हळद, अश्वगंधा याची शेती करून हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य, शुद्ध 100% शुद्ध पोहोचवण्याचं कार्य मी आपल्या गुरुमाऊलीच्या या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करत आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने नाशिकच्या या पुण्यभूमीमध्ये 23 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये यूथ फेस्टिवल मैदान बळी महाराज मंदिरात
मंदिर जे आहे त्या मंदिराजवळच्या या मैदानात जागतिक कृषी महोत्सवचं नियोजन खूप चांगल्या उत्साहाने झालेलं आहे आणि या कार्यक्रमात महाराष्ट्रासहित वेगवेगळ्या राज्यातून जवळजवळ 7-8 राज्यातून नेपाळसहित जवळजवळ 2-3 देशामधून काही शेतकरी अभ्यासक कृषीविषयक माहिती घेणारे आणि वेगवेगळ्या पर्यावरणासहित वेगवेगळे विभाग उपक्रमांची माहिती घेण्यासाठी अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या 5 दिवसात कृषीवर एक चर्चासत्र, त्याचबरोबर पर्यावरणावर चर्चासत्र, स्वयंरोजगार मेळावा, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे जे आत्महत्याग्रस्त कुटुंब असतील किंवा आर्थिक दुर्लभ कुटुंब त्यांचे विवाह जवळजवळ 14 जोड्या इथं विवाहाच्या त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीने तो विवाह सोहळा पार पडला. असं अनेक वेगवेगळे शेतीचं तंत्रज्ञानासहित सगळ्या ज्या गरजेच्या आहे शेतकऱ्यांना गोष्टी या ठिकाणी या 5 दिवसात इथं अनेकांनी त्याचा लाभ घेतला आणि याबद्दल सर्व सहकारी सर्व टीम गुरुमाऊलींचे आशीर्वाद हे सर्व निश्चित सगळ्या या कार्यक्रमासाठी उपयोगी पडले.